हर हर महादेव मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1 ऑगस्टला एक नवीन प्रसिद्धीपत्रक आले. ते सर्वांसाठीच महत्त्वाचं असणार आहे. ते तुम्हाला दाखवतो. परीक्षा योजनामध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाकरता एकच संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे पूर्वपरीक्षा ही सर्वांसाठी एकच असेल. सर्वसामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. ते तुम्हाला नंतर पुढे सांगतो मित्रांनो. तांत्रिक संवर्ग व विशिष्ट शैक्षणिक अर्हतावाल्यांसाठी मुख्य परीक्षा ही वेगळी असणार आहे. पूर्व परीक्षेचा प्रशासकीय संवर्गाचा एकत्रित निकाल आणि तांत्रिक संवर्गाचा संवर्गनिहाय निकाल प्रसिद्ध करण्यात येईल आणि मुख्य परीक्षेचा निकाल संवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात येईल. याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी, अभियांत्रिक पदवी, विज्ञान शाखेतली पदवी, पदवीधर, टंकलेखक, मत्स्य तसेच सगळ्या संवर्गातील क वर्गातल्या संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल. थोडक्यात आता तुम्ही इथं सविस्तर समजू शकताय. उद्योग निरीक्षक ते सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी यांची सर्व संवर्गाची एकच पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षेचा विचार केला तर सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक म्हणजे RTO अधिकारी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांची स्वतंत्र अशी मुख्य परीक्षा होईल. बाकी सगळ्या संवर्गाची मुख्य परीक्षा ही एकत्र होईल. मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब